नमस्कार. आज आपण अक्षय तृतीयासाठी आमरस थाली तयार करणार आहोत. अक्षय तृतीयाचा सण जवळ आलेला आहे, त्यासाठी आंबेही बाजारात यायला लागले आहेत. त्यामुळे आपण हापूस आंबे आणलेले आहेत. हापूस आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि गर काढून घेतल्यानंतर आपण त्यात आवडीनुसार आपल्या चवीनुसार साखर घालायची आहे. मी 4 आंब्यांचा रस तयार करणार आहे. त्यासाठी 4 चमचे साखर घेतलेली आहे, ती घालणार आहे. विलायची पूड टाकलेली आहे आणि त्यासाठी आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी भाजी तयार करणार आहोत. दोडका किसून घेतलेला आहे. दोडक्याची भाजी तयार करण्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे व तो भाजून घेतला आहे. आपला रस गर तयार करून झालेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आहे व त्यात साखर टाकायची आहे व थोडंसं पाणी पण टाकायचं आहे, म्हणजे रस जरा थोडासा पोळीबरोबर खायला पातळ होतो. तयार झालेला आहे आपला रस आणि एकीकडे आपली भाजीचा मसालाही तयार झालेला आहे. ब्लेंडरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तयार झालाय आपला रस. आपण रस तयार केलेला रस फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत थोड्या वेळ थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया. दोडका किसून घेतलेला आहे. साखर घालायची चवीनुसार. रसामध्ये दोडका किसून घ्यायचा आहे. बस काजू रस आपला छान तयार झाला आहे. भाजीही दुसरीकडे आपण तयार केलेली आहे. तिखट, मीठ, गरम मसाला घालून भाजी तयार केलेली आहे. आपण मिरची पण फ्राय करून घेणार आहोत. मिरची फ्राय करण्यासाठी आपण घेतलेला आहे शेंगदाणे, थोडे लसूण, गरम मसाला टाकायचा आहे, हळद, मीठ आणि मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. आणि वांग्यात जसा मसाला भरतो तसा आपण मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि तव्यावरती तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी देऊन फ्राय करून घ्यायचं आहे. तयार झाली आपली मिरची फ्राय मसाला. छान आणि टेस्टी लागतो हा मसाला. आमरस बरोबर खायला पण छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.